आणि मस्त अशी उन्हात एन्जॉय करतो थोडं। खूप आज फुलं आपल्याला बघायला मिळतात आणि तुम्हाला फुलं आणि भाजी एक या मार्केटमध्ये मिळतात। वेगवेगळे मसाल्याचे प्रकार, सीझननुसारचे फळं जे असतात ती ह्या मार्केटच्या खाऱ्यापासून बोंबील, पापलेट, सरंगी, मुशी, कोलम, 3 रंगाच्या 3 मिरच्या, तिखट मिरची, थोडीशी कमी मिरची आणि लाल कलरची। तसंच मी माझ्या नवऱ्याला स्क्रॅपबुक सुद्धा बनवून गिफ्ट केलं होतं, तर ती सुद्धा तुमच्याकडून घेतली। त्यानंतर देवाचा जो कडप्पा आहे तो पूर्ण क्लीन करून घेतला, मग देवाचे फोटो पुसून घेतले। फोटो सुकल्यानंतर त्यांना हाय हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी ईश्वरी आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल। आज आपल्या ब्लॉगची सुरुवात झाली आहे किचन मधून आणि मी ब्रेकफास्टला उपमा बनवत होती। मला तुपाचा उपमा बनवता येतो, पण तेलाचा इतका काही छान बनवता येत नाही। सकाळ सकाळ ब्रेकफास्टला उपमा खायला कोणाकोणाला आवडतो, मला तर प्रचंड आवडतो। टोपामध्ये तूप घालून शेंगदाणे छान भाजून घेतले आणि मग ते काढून ठेवले। त्याच तुपामध्ये राई, मिरची, कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी घालून घेतली। त्यामध्ये कांदा घालून छान शिजवून घेतला, मग रवा घालून छान मिक्स करून घेतला आणि मापानुसार पाणी घातला की झाला मस्त उपमा तयार। मग मी आमच्यासाठी दोघांसाठी डिश रेडी केली आणि आम्ही दोघांनी नाश्ता करून घेतला। आजकाल काय क्लायमेटचा अंदाजच येत नाही, कधी तर खूप गरमी होते आणि कधीतरी खूप थंडी लागते। आज खूप थंड वारा सुटला होता। आणि या मार्केटमध्ये आपल्याला समुद्राच्या खाडीच्या सगळ्या फिश बघायला मिळतात आणि मेन म्हणजे एकदम फ्रेश असतात। अगदी घोळीच्या खाऱ्यापासून बोंबील, पापलेट, सरंगी, मुशी, कोलंबी, कोई मच्छी आणि वेगवेगळ्या मच्छी इकडे मिळतात। फायनली बाजारातून बाहेर पडले आहे आणि सगळं मार्केट जेवढं शक्य होईल तेवढं दाखवलं आहे। संपूर्ण मार्केट नाही दाखवलं आहे,
पण जेवढं शक्य होईल मार्केट तेवढं तुमच्यासोबत मी शेअर केलं आहे. आणि फिश मार्केटमध्ये पण आज खूप गर्दी पण होती आणि फिश खूप महाग पण होते. एक पापलेट 400 रुपये होतं. गोळीचं खारं 600 रुपये किलो. खूप म्हणजे मच्छी आज महाग होती. आणि जेवढं शक्य होईल तेवढं बाजार दाखवला आहे. सगळं सामान घेतलं आहे आणि आता बाहेर चालली आहे, बाहेर पडली आहे. तर आता घरी गेल्यावर तुम्हाला मी भेटते आणि दाखवते काय काय शॉपिंग केलं आहे ते. मार्केटमध्ये जाऊन आली, जस्ट जेवली वगैरे. आणि मार्केटमध्ये मी एक गोंधळ केला की मी 2 फुलांच्या पिशव्या घेतल्या होत्या. तर एक पिशवी पिशवीमध्ये टाकली आणि दुसरी मार्केटमध्येच ठेवून आली. मग पुन्हा ती पिशवी घेण्यासाठी पुन्हा मार्केटमध्ये जायला लागलं. पण त्या मावशी एवढ्या चांगल्या होत्या की त्यांनी मला ती फुलं दिली. त्यांनी काय कचकच वगैरे काय केली नाही. ते बोलली की देवीसाठी कोण काय खोटं बोलणार नाही. तर त्यांनी बिचाऱ्यांनी मला फुलं दिली. त्यांना पण आठवण होती त्याच्यामुळे त्यांनी मला फुलं सुद्धा दिली. तर मी ती घेऊन आली. त्या गोंधळात मला येता येता 2 वाजले. आणि त्याच्यानंतर मी आज करंदी कोलंबी बनवणार होती जेवणासाठी, पण बेत कॅन्सल झाला कारण की खूप टाइम झाला. त्याच्यामुळे थोडीशी कोलंबी तळली, बाकीची ठेवून दिली आणि हे करून आली. आता मी काय काय गुरुवारसाठी सामान आणलंय, थोडंफार सामान आणलंय कारण की गेल्या गुरुवारी आणलेला ते आहेच. म्हणजे नारळ तर तो 4 गुरुवार तोच असतो. तर जेवढं सामान आहे तेवढं तर आहे, पण काय काय नव्हतं ते घेऊन आले. आणि फुलं सुद्धा घेऊन आले. तर हार बनवेन मला पाहिजे तसा. मी हार कसा बनवला आहे ते गेल्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर मी लोकरीचे काही वस्तू बनवायला घेतले आहेत. त्याच्यासाठी मी फायबर घेऊन आले. तुम्हाला तो फायबर सुद्धा दाखवते. आणि काय काय लोकरीच्या वस्तू बनवल्यात त्या सुद्धा तुम्हाला का रात्री एवढा कंप्लीट करून घेतला. आता मी पुढची प्रोसेस करते. तर संत्र बनवायला घेतलं आणि मला लोकरीचं काहीही माहीत नाही आहे की काय आहे. आता तर मी जस्ट बनवायला लावले त्याच्यामुळे मला ते माहीत आहे की स्लिप टिच कशाला बोलतात. त्याच्यानंतर टू एसी टॉक कशाला बोलतात. अर्धेचा शब्द मला माहीत पण नाही. त्याच्यानंतर सिंगल क्रोशे, डबल क्रोशे आणि मी बिस्किट सुद्धा बनवलेलं ओरिओ बिस्किट. ते पण मी कॉफीला खेळायला दिलं. ती कॉफीने कुठेतरी हरवलंय. मी सगळं काय काय बनवलं आहे. नक्कीच एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मी काय काय बनवलं आहे ते शेअर करेन. तसंच मी माझ्या नवऱ्याला स्क्रॅपबुकसुद्धा बनवून गिफ्ट केलं होतं. तर तीसुद्धा तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेन. आणि अशा
कुंकू व्हायला आणि फोटो पुन्हा जिकडे जागेवर होते तिकडे लावून घेतले। त्यानंतर मग देवाची जी भांडी होती ती घासून घेतली आणि मग देवाची बत्ती करून घेतली। असा होता आजचा ब्लॉग। आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल। ब्लॉग आवडले असेल तर लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत लव्ह यू ऑल।